खेड तालुक्यातील अपघाताचे सत्र थांबायचं नाव घेत नाही. तळेगाव चाकण महामार्गावरील खालुंब्रे येथे हुंडाई चौकामध्ये कामावर चाललेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने एका दुचाकी गाडीला धडक दिल्याने एक जण जखमी, एका जणाचा मृत्यू झालाय. मयत झालेल्या व्यक्तीचे नाव गजानन बाबूराव बोळकेकर, राहणार बोलका, तालुका कंधार, जिल्हा नांदेड असून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आदित्य गजानन गायकवाड, राहणार येलवाडी, तालुका खेड असं आहे. तर आरोपी कंटेनर चालक मोहम्मद अरमान कमरुद्दीन खान, वय वर्ष 30, राहणार धारावी, मुंबई येथील असून सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. चाकण हे शहर वसाहतीचं शहर नसून एक अपघाताचे शहर होत चाललेले आहे. ना प्रशासन लक्ष देत नाही, सरकार याकडे लक्ष देत नाही. या महामार्गावरती खड्ड्यांचा महाराक्षस उभा राहिलेला आहे, पण सरकार मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. रोज ऍक्सिडेंट होतात, त्यामध्ये कितीतरी जणांचा मृत्यू होतो, तर किती जण जखमी होतात. याचं मात्र सरकारला काही देणं घेणं नसून सर्वसामान्य माणसाचा जन्म फक्त मरण्यासाठी झालाय असा प्रश्न आता चाकण शहरामध्ये उपस्थित झाला आहे. असे किती अपघात होणार आणि किती निष्पाप माणसांचा बळी जाणार याचं उत्तर सरकार देईल का? आमदार खासदार फक्त बातम्या टाकतात. रस्ता मंजूर झाला, 100 कोटी 200 कोटी निधी मंजूर झाला, बॅनर लावतात, प्रसिद्धी घेतात, पण प्रत्यक्षात मात्र खड्डे, वाहतूक कोंडी, सर्वसामान्य माणसाचं मरण एवढंच या चाकण शहराचा नशिबाला आलंय. ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.